नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमाई अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी अनिल तोडमल आपणा सर्वांचं स्वागत करतो। सीसॅट टेस्ट नंबर 8चा आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। 51 ते 70 जे मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन आहे त्याचं एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे। पहा, पहिला क्वेश्चन काय होता, इनपुट आउटपुट आहे, इनपुट दिलेला आहे, आउटपुट दिलेला आहे। या केसमध्ये सोडवताना इनपुट आउटपुटचा क्वेश्चन नेहमी इनपुट आणि आउटपुट सुरुवातीला बघायचा। तर लक्षात येईल की ही जी अरेंजमेंट आहे ही अल्फाबेटिकली रिव्हर्स आहे, म्हणजे अल्फाबेटच्या रिव्हर्स क्रमाने हे आहे आणि नंबर जे आहेत ते चढत्या क्रमाने आहेत, 15, 26, 45, 59, 94। तर पहिल्या स्टेपला पहा, पहिल्यांदा इथे काय आलं, बी ब्लॅक अल्फाबेटिकली फर्स्ट आधी घेतला आहे, सगळ्यात छोटा नंबर ॲट ए टाईम सेकंड लास्टला घेतला आहे, म्हणजे दोन एक वर्ड आणि एक नंबर इथं प्रोसेस होतो आहे। त्यानंतर ब्लॅक नंतर इथं सायन सी घेतला आहे, इथे 15 नंतर दुसरा 26 घेतला आहे। आपल्याला विचारलं आहे की खालीलपैकी कोणते घटक तिसऱ्या चरणात, म्हणजे आपल्याला 3 स्टेप महत्त्वाचे आहेत, तिसऱ्या चरणामध्ये 3 नंबर अरेंज होतील आणि 3 वर्ड अरेंज होतील। आता आपल्याला म्हणाले खालीलपैकी कोणते घटक तिसऱ्या चरणात डाव्या टोकाकडून 8वे, डाव्या टोकाकडून 8वे म्हणजे इकडे 2 शिल्लक राहतील आणि हा इकडून 8वा म्हणजे इकडे 2 शिल्लक राहतील, म्हणजे उजव्या टोकाकडून तिसरा आणि उजव्या टोकाकडून तिसरा म्हणजे 3 नंबर अरेंज होतील। 3 नंबर अरेंज होतील तर 3 नंबर कोणते असतील, 21, 29 आणि 47। तर हा येईल 21। तर आपल्या याचं सोल्युशन काय होतं, 21। बस एवढंच। याला रफ वर्क गरजेचं आहे, याच्यापेक्षा जास्त रफ वर्क करायचं नाही। तुम्ही स्टेप बाय स्टेप जर हे लिहित बसले ना तर वेळ निघून जाईल आणि ठरलेल्या वेळेत दिलेल्या वेळेत प्रश्न सुटणार नाही। त्याच्यासाठी एवढंच कॅल्क्युलेशन गरजेचं आहे, इनपुट चेक करायचं, आउटपुट चेक करायचं, स्टेप चेक करायच्या। एका स्टेपमध्ये 2 वर्ड आणि 1 वर्ड आणि 1 नंबर म्हणजे असे 2 एक्झिक्युशन होतात, ते चेक करायचे आणि त्याच्यानुसार डाव्या बाजूकडून 8वा, इथं काय म्हटले पहा, डाव्या टोकाकडून डाव्या बाजूकडून 8वा, डावीकडून 8वा म्हणजे उजवीकडून तिसरा का, तर इकडे डावीकडून 8वा म्हणजे तिकडे 2 शिल्लक राहतील, म्हणजे उजवीकडून 2 सोडून तिसरा, तर उजवीकडून तिसरा म्हणजे 3 नंबर अरेंज होते 3 स्टेपमध्ये, 21, 29, 47। तर 21 आपलं उत्तर येईल। चला पुढील प्रश्न पहा, बैठक व्यवस्थेचा प्रश्न आहे। यामध्ये पण प्रश्न एकदाच वाचायचा, दुसऱ्यांदा वाचायची गरज पडली नाही पाहिजे, अशा प्रकारे सोडवता आलं तर टायमात सॉल्व होतो। 11 खेळाडू ABCDFGHIJK त्यांच्या प्रशिक्षकासमोर एका रांगेत उभे आहेत। D जो Fच्या डावीकडे लगत आहे, बघायचं आपण काय सांगितलंय, D जो Fच्या डावीकडे लगत आहे, Fच्या डावीकडे लगत D असं सांगितलंय। पुढे काय सांगितले पहा, Cच्या उजवीकडे दुसरा आहे, कोण, D, Cच्या उजवीकडे दुसरा आहे। पहा, D जो Fच्या डावीकडे लगत आहे, Fच्या डावीकडे लगत, Cच्या उजवीकडे दुसरा आहे, A Eच्या उजवीकडे दुसरा आहे जो एका टोकाला आहे, हे महत्त्वाचं आहे। A Eच्या उजवीकडे दुसरा आहे जो एका टोकाला आहे, मग E इथे घ्यावं लागेल, Eच्या उजवीकडे दुसरा म्हणजे इथे येईल A। ओके, हे जे C-D-F आहे ना, हे आपल्याला यात अरेंज करावं लागणार आहे, कारण आपल्याला ही अरेंजमेंट फायनल मिळते। ही अरेंजमेंट फायनल मिळते कारण यात एक टोकाचं दिलेलं आहे, E एका टोकाला आहे। मग हे 3 झाले तर टोटल 11 आहेत, 3 आणि 3 6, 1 2 3 4 5, हे टोटल 11 होतील। पहा, 3 3 6 3 9 10 11। पुढे काय सांगितलंय, आपण जे वापरले ते खोडून टाकूयात। जे A आणि Bच्या लगतचा शेजारी आहे, जे A आणि Bचा लगतचा शेजारी, आता Aचा शेजारी इकडे घेतला तर B नाही येणार, इथं येईन जे A आणि Bचा शेजारी म्हणजे पलीकडे येईल B, आणि Gच्या डावीकडे तिसरा आहे। पहा, जे A आणि Bचा लगतचा शेजारी आहे आणि Gच्या डावीकडे तिसरा आहे, कोण, जे डावीकडे तिसरा म्हणजे G इथं घ्यावं लागेल, पहिला दुसरा तिसरा, जे A आणि Bचा लगतचा शेजारी, Gच्या डावीकडे तिसरा म्हणून Gच्या डावीकडे तिसरा घेतला। पुढे H Dच्या डावीकडे लगत आहे, H Dच्या डावीकडे लगत आहे आणि Iच्या उजवीकडे तिसरा आहे, Dच्या डावीकडे लगत आणि काय सांगितले,
आयच्या उजवीकडे तिसरा, आयच्या उजवीकडे तिसरा म्हणजे इथं आय येईल, आय पहिला दुसरा तिसरा. आता तर रांगेच्या मध्यभागी कोण उभा आहे हेही वापरले. आता पहा आपल्याला ICHDF यात टाकायचं आहे. ICHDF इथं जर मी टाकलं ICHDF पुढं राहणार नाही, मग इथं काय टाकावं लागेल आय, इथं जी सोडून CHDF. आता एक जण राहिला कोण, AB झालाय, C झालाय, D झालाय, E झालाय, F झालाय, GHI. त्याची काही आवश्यकता पण नाही, पण राहिला होता K, आपण K इथं टाकूयात. आता आपल्याला सांगितलंय रांगेच्या मध्यभागी कोण आहे, मध्यभागी म्हणजे इकडून 5 सोडले, इकडं 5 सोडले तर मध्यभागी कोण येईल, आई येईल, मध्यभागी आहे. बस एवढं रपोर करून हे सुटू शकतं. फक्त तुम्हाला हे प्रत्येक डेटा वापरायचा आहे, जो डेटा वापरला तो कॅन्सल करायचा आहे, म्हणजे परत परत प्रश्न वाचायचा नाही आहे. नाहीतर या प्रकारच्या प्रश्नांमध्ये प्रश्न वाचण्यातच वेळ जातो परत परत. एकदाच प्रश्न वाचून समजून घेता आलं पाहिजे आणि मांडता आलं पाहिजे. आपण मांडणी केली, ही जी रचना आहे ती यामध्ये मांडली, ही फायनल केली कारण एका टोकाला आहे असं सांगितलं होतं. मग तिकडे 10 जागा बनवल्या, ई सोडून, म्हणजे एकूण 11 जागा बनवल्या. चला पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत ABCDEFG यांच्याबद्दल 4 5 6 7 8 9 10 हे अंक वापरले आहेत, परंतु दिलेल्या क्रमाने नव्हे. आता पहा ABCDEFG साठी अंक वापरलेत, म्हणजे आपल्याला त्याचे कोड काढावं लागणार. ABCDEFG आणि काय सांगितलेलं आहे पहा, बी साठी 8 अथवा 7 पैकी कोणता अंक नाही. कशासाठी, बी साठी इथं 8 येणार नाही आणि 7 येणार नाही, बरोबर का, 8 आणि 7 येणार नाहीत. पुढे ए साठी पहिला विषम अंक, ए साठी पहिला विषम अंक येईल 5, ए साठी येईल 5. ए साठी येईल 5. पहा पुढे डी साठी सर्वात मोठा समांक, डी साठी सर्वात मोठा समांक 10. ठीक आहे. पुढे काय सांगितले पहा, सी साठी 6 किंवा 10 वापरलाय. आता 10 तर गेला, सी साठी मग काय राहणार आहे 6च. ई साठी 4 8 9 यापैकी कोणताच संकेत अंक नाही. 4 8 9 नाही, इथं 4 8 9 नाही येणार, 4 8 9 नाही येणार. पुढे काय सांगितले पहा, जर एफ साठी 7 तरी किंवा 9 तरी आहे, एफ साठी 7 आहे किंवा 9 आहे, नेमकं काय माहीत नाही. तर जी साठी सम अंक आहे, जी साठी सम अंक. आता पहा 6 10 गेलाय, मग राहील 8 4 किंवा 6 आणि 10 गेलाय, मग 4 किंवा 8. मग आपल्याला सांगितले जी साठी सम अंक म्हणजे इथे येईल 4 किंवा 8, इथे येईल 4 किंवा 8. ओके. तर आता कसं सोडवता येईल, इथे पहा 4 नाही आहे, 8 नाही आहे, 9 नाही आहे, 4 8 9 नाही, 5 6 10 पण येणार नाही. पहा बरं का, ई पाशी किती कॅन्सल होतील, 1 2 3 4 5 6 आणि आपल्याकडे टोटल किती 1 2 3 4 5 6 7. हे जर तुमच्या लक्षात आलं तरच सोडवता येणार आहे. टोटल 6 पैकी काय कॅन्सल होत आहेत, 4 कॅन्सल होत आहेत, 5 कॅन्सल होत आहेत, 6 कॅन्सल होत आहेत, 8 9 10 कॅन्सल होत आहेत, म्हणजे इथं फक्त राहील 7. ई साठी एवढे सर्व कॅन्सल होतात, 5 6 7 तर इतरत्र गेलेत आणि 4 8 9 तर येत नाहीत. मग ई साठी फक्त 7 येऊ शकतो, इथं 7 येऊ शकतो, तर इथं फक्त 9 येऊ शकतो. आलं लक्षात. आता जीला 4 किंवा 8 आहे, जीला काय 4 किंवा 8 आहे. आता इथे पहा एक तर राहिलं 4 आणि 8, इथे 8 नाही आहे, म्हणजे इथं येईल 4 आणि इथं यावं लागेल 8. हे याचे कोड झाले. ओके, विदाऊट कन्फ्युजन याचे आपल्याला असे कोड शोधायचे होते. आयडिया इथे तुम्हाला यायला पाहिजे होती का इथे 4 8 9 नाही आहे आणि 5 6 10 पण गेले, तर इथं एकच येऊ शकतो 7. इथे 7 आल्यामुळे इथला 7 कॅन्सल होईल, तिथे एक येऊ शकतो 9. इथं 4 आणि 8 आहेत, 2च शिल्लक राहिले, इथं 4 8 येऊ शकतात, पण इथं 8 येऊ शकत नाही, मग इथे 4च यावं लागेल, तिथे 8 यावं लागेल. आता आपल्याला सांगितले पुढील राशी विसंकेतित करून तिचे संक्षिप्त रूप लिहा. सी गुणिले एफ, सी किती आहे पहा 6 गुणिले एफ किती आहे 9 अधिक ई
7 गुणिले जी 8 वजा डी 10 भागिले 1 गुणिले बी 5 चोक 20. 6 9 54 7 8 56 वजा 10 56 आणि 54 50 आणि 50 100 6 आणि 4 10 10 वजा होतील 100 भागिले 20. तर याचं उत्तर येईल 5. 100 भागिले 20 याचं उत्तर काय येईल 5. आलं लक्षात? हे याचं उत्तर आहे. थोडासा लेंथी आहे क्वेश्चन, पण जर का तुम्ही प्रॉपर एक्झिक्यूट केली सर्व डेटा जर वापरला तर सहज सुटू शकतो. 5 याचं उत्तर आहे. नेक्स्ट पहा. अतुल व्यक्तिगत नृत्य प्रशिक्षक आहे. पुढच्या आठवड्यात बुधवार ते रविवार त्याने ग्राहक आरक्षित केले आहेत. दिनाच्या 2 दिवस आधी मधु प्रशिक्षण घेणार आहे. चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे, जो दिनाच्या नंतर 1 दिवस आहे आणि ललिताच्या 1 दिवस आधी येणार आहे. सरते शेवटी शिवला मधुच्या 4 दिवसानंतर वेळ दिला आहे. बुधवार ते रविवार आहे. ठीक आहे, आपण हे बघूयात आधी. काय दिनाच्या 2 दिवस आधी मधु, जर इथं दिना प्रशिक्षण घेत असेल, प्रशिक्षण घेत असेल तर 2 दिवस आधी कोण येईल? मधु. 2 दिवस आधी म्हणजे दुसऱ्या दिवशी आधी. हा पहिला दिवस आधीच, हा दुसऱ्या दिवशी मधु. पुढे काय सांगितले? चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे, जो दिनाच्या नंतर 1 दिवस आहे. चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी, दिनाच्या 1 दिवस नंतर कोण आहे? मिकी. चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे, जो दिनाच्या नंतर 1 दिवस आहे आणि ललिताच्या 1 दिवस आधी येणार आहे. इथं येईन ललिता. ओके. आणि इथं सांगितले चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी, 1-2 दिवस आधी म्हणजे इथं चंदा. पुढे आता हे किती झाले? 1 2 3 4 5 आणि आपल्याकडे बुधवार ते रविवार, बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 5 दिवस आहेत. आता पुढे काय सांगितलंय? सरते शेवटी शिवला मधुच्या 4 दिवसानंतर लगेच वेळ देण्यात येणार आहे. मधुच्या 4 दिवसानंतर म्हणजे 1 2 3 4 इथं शिवला वेळ दिलाय. आता एका दिवशी 2 जण घ्यावं लागतील. तर काय म्हटले? जर मधु बुधवारी प्रशिक्षण घेणार असेल, मधु बुधवारी, बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार, तर काय म्हटले? तर कोणत्या दिवशी अतुलने दोघांना वेळ दिली आहे? तर शनिवारी. आलं लक्षात? तर कोणत्या वारी? शनिवारी. शनिवारी दोघांना वेळ दिली, हे याचं उत्तर आहे. ओके, चला पुढचं पहा. सात व्यक्तींमधून 4 जणांचा एक गट तयार करायचा आहे. त्या व्यक्तींचा तपशील पुढील प्रमाणे आहेत. यात MN या स्त्रिया आहेत, ABCD 5 पुरुष आहेत. जर व्यक्ती B सुद्धा निवडली गेली तर Aला गटात असणे आवडणार नाही. AB नको आहे सोबत, AB सोबत नको आहे. असं काही असेल तर काढून टाकू. AB कुठं सोबत नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही. B व E दोघांना एकत्र गटात निवड झालेली आवडेल. BE कुठे आहे? इथे आहे, इथे आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथं E आहे पण B नाही, तेवढं फेवरेबल नाही आहे. म्हणजे B असेल तर उत्तमच झालं असतं. जर गटात D असेल तरच N असणे आवडेल. म्हणजे N असेल तर D पाहिजे, N असेल तर D पाहिजे. इथं N आहे पण D नाही. जर गटात D असेल तरच Nला त्यास असणे आवडेल. म्हणजे हे कॅन्सल होईल ऑप्शन, कारण D नाही आहे, मग Nला आवडणार नाही. पुढे जर Cची निवड झाली तर तिला D गटात असणे आवडणार नाही. C असेल तर D नको, हे पण कॅन्सल होईल. C असेल तर D नको, C आहे D आहे, कॅन्सल होईल. जर गटात D सुद्धा असेल तर Aला गटात असणे आवडेल, AD, हे पण फेवरेबल आहे. जर गटात ती व्यक्ती असेल तर त्यात Mची निवड व्हायला हवी असा Cचा आग्रह आहे. म्हणजे M आणि C पाहिजे, म्हणजे दोनदा फेवरेबल आहे. MC पण आणि BE पण, MC पण आणि BE पण. इथं एकच कंडिशन आहे, इथं 2 कंडिशन फेवरेबल आहेत. दिलेल्या पर्यायातील सर्वात समाधानी गट हा असेल, कारण याच्या 2 जोड्या आहेत की ज्या फेवरेबल आहेत एकमेकांना. इथं एकच जोडी आहे.
मी तर काय म्हटलं सर्वात समाधानी चौथा गट असेल, कारण बीला ई सोबत असणं आवडेल, एमला सी सोबत असणं आवडेल. आलं लक्षात? त्यामुळं हा जास्त फेवरेबल आहे. पुढचा क्वेश्चन पहा. दिलेल्या आकृतीत कोणता घन तयार होणार नाही? तर यामध्ये एक टेक्निक्स असं असतं की एकाड जे एक आहेत ना, एकाड एक हे एकमेकांच्या विरुद्ध असतात, ते कधीच सोबत येत नाहीत. हे कधीच सोबत येणार नाही आणि हे कधीच सोबत येणार नाही. तर कोणता घन तयार होणार नाही? तर पहा, हा डार्क स्टार आणि हा स्टार डार्क होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. डार्क स्टार होऊ शकतो. पहा, हे जे दोन आहेत ना, डार्क सर्कल आणि डार्क स्क्वेअर, हे दोन एकमेकांच्या विरुद्ध आहेत, आकृतीत एकमेकांच्या विरुद्ध आहेत, शेजारी कधीच येऊ शकत नाही, म्हणजे हा बनणार नाही. पुढे तर चेक करायची गरजच नाही, तरी पण पाहूयात. डार्क सर्कल, स्टार आणि एक ट्रायंगल, काही प्रॉब्लेम नाही, हा बनू शकतो, बनू शकतो, बनू शकतो. मग त्याने म्हणले कोणता घन तयार होणार नाही? तर हा घन तयार होणार नाही, कारण हे जे आहेत एकमेकांच्या विरुद्ध आहेत, ते इथं शेजारी दाखवले, जे विरुद्ध आहे ते शेजारी दाखवले, त्यामुळे तो घन तयार होणार नाही. पुढचा क्वेश्चन पहा, या टाईपचा क्वेश्चन पहा. हे एक तर बेरजेने सुटणार असणार आहे, कारण याच्यामध्ये ज्या संख्या आहेत ना त्या खूप मोठ्या, म्हणजे मधली जी संख्या ती खूप मोठी असते, मोठ्या संख्या असत्या तर मग गुणाकार घन आला असता, पण इथं काही खूप मोठ्या संख्या नाही आहेत. आपण करून पाहू. 15 आणि 12 किंवा 25 आणि 15, 40, 12 आणि 8 20, 60, 60 भागिले 4, 15 चौक 60. इथे पहा, हे 4 इथं 2 देऊ, इथं 2 देऊ, 30 आणि 20 50, 60, 80 भागिले 4. मग इथं काही चेक करायची गरज नाही, इथं बघूयात. हे 2 आणि 3 25, 70, 20, 96, 90 आणि 96ला याला 4ने भागलं, 96ला 4ने भागायचं. 4 दुने 8, 4 चौक 16. याचा आन्सर काय? 24. 24 याचं उत्तर आहे. इतका सोपा क्वेश्चन होता. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एकदम सिंपल क्वेश्चन होता हा. बरेच जण काहीतरी डिफिकल्ट लॉजिक शोधत बसले. डिफिकल्ट लॉजिक काही शोधायचं नव्हतं. का शोधायचं नव्हतं? इथं एकच हा असा आला आहे की त्याला काहीतरी सर्कलमध्ये डॉट आहे, बाकी कुठंच नाही आहे त्याच्यामुळं, आणि ऑप्शनमध्ये पण कुठं डॉट नाही आहे, त्यामुळे याच्यात वेगळं काही लॉजिक लागणार नव्हतं. ह्या 2मधून 1 वजा केला 1 उरेल, 3मधून 1 वजा केला 2 उरतील. आता ह्या 2मधून 2 वजा केले तर काहीच उरणार नाही, तो वजाबाकी करायची होती. 2 आकृतीतून 1 गेली 1 उरली, 3तून 1 गेले 2 उरले, 2तून 2 गेले काहीच उरले नाही, काहीच उरलं नाही. कुठं आहे? तिसरा पर्यायामध्ये. इतका सोपा क्वेश्चन होता हा. याला वेगळं काहीतरी लॉजिक लावत बसणं चुकीचं आहे. पहा, एका घनाकृतीच्या विरुद्ध बाजूंना अनुक्रमे लाल, पिवळा, हिरवा रंग दिला. अनुकृतीला 64 समान ठोकळ्यामध्ये कापले असता कोणत्याही बाजूला रंग न दिलेले किती ठोकळे असतील? कोणत्याही बाजूला रंग न दिलेले, तर त्यांनी कापून दाखवले, त्यामुळे खूप सोपं होतं. तर आपल्याला याच्यात पहा 1 2 3 4 हे 4 ठोकळे आहेत. 4 आणि 4 8, 12, 16, म्हणजे याच्यामध्ये 16 ठोकळे आहेत. किती ठोकळे आहेत? 16. आता प्रत्येक कप्प्यात 16, 64. हा काढून टाकावं लागेल, याला कलर आहे. हा काढून टाकावं लागेल कडेचा, त्याला पण कलर आहे. हा लक्षात. आता हे मध्ये राहतील 1 2, तर हा पण कडेने काढून टाकावं लागेल, हा पण काढून टाकावं लागेल, त्याला कलर आहे. आता मध्ये राहतील 1 2 3 4 आणि त्याच्या खाली ते 4, त्याच्या खाली 4, त्याच्या खाली 4, त्याच्या खाली 4. तर हा वरचा 4 4चा सेट काढून टाकावा लागेल, त्याला पण कलर आहे. आणि खालचा 4चा सेट काढून टाकावा लागेल, त्याला पण कलर आहे. तर मध्ये राहतील 1 2 3 4चे 2 म्हणजे 8. तर असं इमॅजिन करून हे सोडवता येत होतं. जर मी हे परत एकदा सांगतो, पहा, ही लाईन काढून टाकायची, ही लाईन काढून टाकायची, हे बॉक्स काढून टाकायचे, कारण त्याच्या एका बाजूला कलर आहे, ह्या बाजूने तर पूर्ण कलर आहे. हा काढून टाकला, तो काढून टाकला, तर काय राहील माहिती आहे का? तर असं शिल्लक राहील.
ओके, हे कडेचे काढून टाकल्यानंतर आता हे काढून टाकले तर असं शिल्लक राहील. तर आता हे बी काढून टाकावं लागते ना, हे दोन काढून टाकावं लागतील म्हणजे हे निघून जातील. हे कडेचे काढून टाकावं लागतील तर हे शिल्लक राहतील का. ओके, आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये काय आहे की हा जो वरचा आहे ना तो आणि खालचा हे काढून टाकावं लागतील. मध्ये फक्त हे जे राहतील ना मध्ये, तर हे राहतील मध्ये, हे याच्या मागचे इकडचा एक काढून टाकला, इकडचा एक काढून टाकला, एक काढून टाकलं तर हे मध्ये राहतील. त्याचे वरचा आणि खालचे काढून टाकावं लागतील. तर हे 4 लेअर आहेत, वरचा एक लेअर खालचा एक लेअर काढून टाकलं 4 आणि 4 8 राहतील. थोडंसं इमॅजिन करा, जमून जाईल. ओके, इथे सांगितलं एका विशिष्ट वर्षी जानेवारी महिन्यात 5 शुक्रवार येतात. जानेवारी महिन्यात 5 शुक्रवार येतात. जानेवारी 31चा असतो, 31 दिवसांचा महिना असतो. मग 1 2 3 चे जे वार आहेत 1 2 3 तारखेचे हे 5 वेळा येतात. जानेवारी 31 दिवसांचा असतो. मग 1 2 3 तारखेचे जे वार आहेत 1 2 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. ते म्हणतात 5 शुक्रवार आहे म्हणजे एक तर इथं शुक्रवार असेल किंवा इथं शुक्रवार असेल किंवा इथं शुक्रवार असेल, कारण त्याच्याशिवाय 5 शुक्रवार येऊ शकत नाही. या संदर्भात चुकीचं विधान निवडा. या महिन्यातील पहिला शुक्रवार 4 तारखेपूर्वी येईल. बरोबर, शुक्रवार 4 तारखेपूर्वी येईल. बरोबर विधान. या महिन्यात 5 रविवार असण्याची शक्यता आहे. जर इथं शुक्रवार 1 तारखेला आला तर इथं शनिवारी आणि रविवार येईल, म्हणजे रविवार 5 वेळा असण्याची शक्यता आहे. हे बी बरोबर येईल, कारण शुक्रवार जर 1 तारखेला आला तर शुक्रवार पण 5 वेळा येईल, शनिवार पण येईल आणि रविवार पण 5 वेळा आहे. 31 जानेवारीला सोमवार असण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीला तो वार येतो. पहा बरं का, 31 जानेवारीला तो वार येतो जो 1 तारखेला आहे, 3 तारखेला आहे. सॉरी, 31 तारखेला तो वार येतो जो 3 तारखेला आहे. मग जर शुक्रवारीत असेल, पहा जर शुक्रवारीत असेल तर शनिवार रविवार, मग रविवार इथे येऊ शकतो. जर शुक्रवार इथं असेल तर शनिवार येऊ शकतो. जर शुक्रवार इथं असेल तर शुक्रवार येऊ शकतो. तर सोमवार असण्याची शक्यताच नाही आहे, सोमवार येऊ शकत. 1 जानेवारीला बुधवार असण्याची शक्यता आहे. जर इथं शुक्रवार इथं असेल तर इथं बुधवार, इथं गुरुवार, हे बरोबर आहे. तर तिसरं चुकीचं आहे. चुकीचं विधान कोणतं येईल? तिसरं येईल. आपण बघितलं की 31 दिवसांच्या महिन्यात 1 2 3 तारखेचा वार 5 वेळा असतो. 1 2 3चा वार 5 वेळा असतो. शुक्रवार आहे म्हणजे 1 ला 2 ला किंवा 3 ला शुक्रवार आहे. आपण सगळ्या कंडिशन विचारात घेतल्या तर तिसरे जे विधान आहे ते शक्य नाही आहे. एका पिशवीत 15 लाल चेंडू आहेत, 20 काळे चेंडू आहेत. प्रत्येक चेंडूवर 1 किंवा 2 किंवा 3 यापैकी संख्या लिहिलेली आहे. एकूण लाल चेंडूंपैकी 20% चेंडूंवर 1, 40% चेंडूंवर 3 ही संख्या लिहिलेली आहे. याच प्रकारे काळे चेंडू 45% वर 2, 30% वर 3 ही संख्या लिहिलेली आहे. 25% चेंडूवर 1 ही संख्या लिहिलेली आहे. ठीक आहे, त्या पिशवीतून यादृच्छिकरित्या चेंडू बाहेर काढण्याच्या स्पर्धेत एका बालकाने 3 संख्या लिहिलेला लाल चेंडू म्हणजे एकूण चेंडू किती काढता येतील पहा. 20 आणि 35 चेंडू आहेत. ओके, 35 पैकी त्याने काय सांगितलं आहे, एका बालकाने जर 3 संख्या लिहिलेला लाल चेंडू 40 चेंडूवर आणि 40% चेंडूंवर 3 ही संख्या लिहिलेली आहे. कोणत्या? एकूण लाल चेंडूंपैकी 40% चेंडूंवर 3 ही संख्या लिहिलेली आहे. लाल चेंडू आहेत 40%, याचे 10% होतील 1.5, 10% होतील 1.5, 40% म्हणजे 6 चेंडूंवर 3 लिहिलेले आहेत लाल. पुढे काय म्हटलं आहे, किंवा 1 किंवा 2 लिहिलेला काळा चेंडू. 1 किंवा 2 लिहिलेला काळा चेंडू पाहूयात. आणि 25% चेंडूंवर 1. 45 आणि 25% वर 1 किंवा 2 आहे. 45 आणि 25 एकत्र करून टाकू 70%. तर आपल्याला याचे 70% काढावं लागतील. याचे 10% होतात 2, 70% होतील 14. मग 14 आणि 6 20 होतील. तर 20/35, 5 चोक 20, 5 7 35, 4/7 याचं उत्तर. बस एवढंच कॅल्क्युलेशन करायचं आहे, जास्त काही करायचं नाही. काय केलं मी पहा,
एकूण चेंडू 35 आहेत, 35 प्रकारे चेंडू काढता येतील, म्हणजे एकूण शक्यता 35 होतील. त्यापैकी त्यांनी म्हटलं आहे 3 संख्या लिहिलेला लाल चेंडू, तर 40% लाल चेंडूंवर 3 आहे, तर 40% काढले, 10% दीड होतात, 40% 6 होतील. आणि त्यांनी म्हटलं आहे 1 किंवा 2 लिहिलेला काळा चेंडू, 2 लिहिलेला काळा चेंडू 45%, 25%वर 1 लिहिलं आहे, म्हणजे 1 आणि 2 लिहिलेले 45 आणि 25 किती होईल 70%. 70% जर काढले 20चे 70%, तर 14 येतील. 14 आणि 6 20 चेंडू असण्याची शक्यता आहे, म्हणजे 20 चेंडू असे आहेत की जे त्याचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे. एकतर 3 लिहिलेला लाल आहे किंवा 1 किंवा 2 लिहिलेला काळा आहे, असे 20 चेंडू आहेत. मग 35 पैकी 20 म्हणजे जिंकण्याची शक्यता आहे. संभाव्यतेचा प्रश्न एकदम सोपा कन्सेप्ट आहे. चला पुढचा. दिशाज्ञानाचा प्रश्न आहे. मनीने त्याचा मित्र नादिरला त्याच्या घरी भेटण्यासाठी बोलवले. स्वतःच्या घरापासून आग्नेय दिशेला 3 किमी गाडी चालवली. आग्नेय दिशेला 3 किमी म्हणजे आग्नेय दिशा कुठं असते, इथं नकाशाच्या दिशा वापरायच्यात. आग्नेय अ द न, नैऋत्य प, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व. काय सांगितलंय, मनीने त्याचा मित्र नादिरला त्याच्या घरी भेटण्यासाठी स्वतःच्या घरापासून आग्नेय दिशेला, इथं मनी आग्नेय दिशेला म्हणजे इकडं कुणाला भेटायला, नादिरला भेटायला गाडी चालवली, नादिरला भेटायला. ओके, त्याच्या घरापासून आग्नेय दिशेला 3 किमी गाडी चालवली, इथं 3 किमी पण लिहून टाकू. तेथून 5 किमी नैऋत्याकडे गाडी चालवली, नैऋत्याकडे 5 किमी म्हणजे इकडं. ओके, नैऋत्याकडे 5 किमी गाडी चालवली. हेतूला त्याच्या घरी भेटले, इथं हेतूचं घर येईल. ओके, पुढे काय सांगितलं त्यांनी, तेथून ते 11 किमी ईशान्येला म्हणजे परत मागं 11 किमी गेले आणि ईशान्येला 3 किमी वायव्येला परत इकडे गेले 11 किमी, हे 5 म्हणजे इकडं 6. ओके, तिथून ते 11 किमी ईशान्येला 3 किमी वायव्येला, 3 किमी वायव्येला म्हणजे इकडं 3 किमी गेले, परत इकडं 3 किमी गेले आणि काय सांगितलंय, आणि शेवटी 11 किमी नैऋत्येला, 11 किमी नैऋत्येला म्हणजे इकडं परत इकडं आलेत, इथपर्यंत आलेत. आता तर सांगितले का हे अंतर 3 आहे, मग हे अंतर पण किती होणार, 3 होणार. हे 5 आहे, हे 6 होतं, हे 5 होणार, हे 6 होणार, हे 3 होणार. तर काय सांगितले, स्वतःच्या घराच्या सर्वात जवळ शेवटी कोण आहे, शेवटी स्वतःच्या घराच्या जवळ हेतूचं अंतर 3, हे अंतर 5, मनीचं घर 5 आहे, हेतूचं 3 आहे, नदीरचं 3 आणि 5 थोडंसं लांब येईल. मग सर्वात जवळ कोण आहे, तर इथं काय दिले त्यांनी, सर्वात घराच्या जवळ कोण आहे, तर हेमू आहे. ओके, इथं हेतू आणि हेमू, हेतू काय पाहिजे, हेतू आहे. तर इथून सगळ्यात घरजवळ कोणाला आहे, 3 किलोमीटर हेतूला आहे, किंवा काय असेल ते जे अंतर आहे 3 मीटर 3 किलोमीटर काही पण येऊ शकतं. इथं 3 किलोमीटर दिलं आहे, 3 किलोमीटर हेमूला किंवा हेतूला सर्वात जवळ आहे. इकडे 5 किमी आहे, इकडे जास्त आहे, हे ऑब्वियसली जास्त येईल. आलं लक्षात. पुढचा क्वेश्चन, आकृती उपदिशांना प्रवास होता ना, त्यामुळे थोडीशी अवघड वाटू शकते, पण उपदिशांना प्रवास पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेला जाणं सोपं आहे. उपदिशांचा प्रवास करताना थोडीशी काळजी घ्यायची, याच्या दिशा तुम्हाला माहीत पाहिजे. फिरताना नकाशाच्या दिशा वापरायच्या, शीर्षासनाचा सावलीचा प्रश्न असेल तर व्यवहारातल्या दिशा वापरायच्या. समजले. जर का फिरण्यावर प्रश्न आला, नकाशावर प्रश्न आला, कुणाचे घर याच्या उजव्या बाजूला याच्या पश्चिमेला उत्तरेला असं असेल तर नकाशावरच्या दिशा वापरायच्या. शीर्षासनाचा प्रश्न पेपरला आला किंवा सावलीचा प्रश्न आला तर नकाशावरील दिशा न वापरता व्यवहारातल्या दिशा वापरायच्या, जे की आपण दैनंदिन व्यवहारात वापरतो. काय म्हटलंय, मनीसाठी कोणता संकेतांक आहे, तर मनी कुठे आहे पहा, मनी, त्यानंतर मनी. मग ह्या दोन्हीमध्ये काय कॉमन आहे, ह्या दोन्हीमध्ये पहा, के कॉमन आहे का, नाही. एल ए कॉमन आहे का, एल ए आहे. पुढे एच ओ कॉमन आहे का, नाही. जे कॉमन आहे का, नाही. एल ए दोन्ही ठिकाणी मनी कॉमन आहे, एल ए कॉमन आहे.
म्हणजे मनीसाठीचा संकेतांक खूप सोपा आहे एल. काहीच दम नव्हता या क्वेश्चनमध्ये, एकदम सहज सुटण्यासारखा क्वेश्चन होता. माहिती पाहिजे होतं फक्त कसं सोडवायचं. 10:30 ते 11च्या दरम्यान किती वाजता, काय प्रश्न आहे पहा. 10:30 ते 11च्या दरम्यान किती वाजता घड्याळाचे काटे एकमेकांच्या बरोबर काटकोनात असतील. तर खूप सोपा प्रश्न आहे. 10:30 ते 11, तर 10 वाजता कंडिशन काय असते पहा. 10 वाजलेत समजा, हे जर 10 वाजले असतील तर याच्यात कोण किती अंशाचा असतो, 60 अंशाचा. 60 अंशाचा कोण असतो. आणि आपल्याला म्हटलं आहे काटकोन कधी होईल, 10:30 ते पुढं. तर याच्यात काटकोन, इथं एक काटकोन होईल, हा 30 अंश पुढं गेला की काटकोन होईल. 60 आणि 30 90 अंश. पण इथे इथला काटकोन नको आहे आपल्याला, तर हा पुढचा काटकोन पाहिजे 10:30 नंतरचा. तर इथं 30 अंश आणि इथं 180 अंश एवढं अंतर कापावं लागणार. 30 आणि 180 अंश, 30 आणि 180 अंश म्हणजे 210 अंश अंतर कापायचं आहे. 210 अंश कापायचं आहे, त्याच्या डबल करायची 420 आणि त्याला 11ने भागायचं. जेवढं अंतर कापायचं असेल काटकोन होण्यासाठी तेवढ्या अंशाला डबल करून 11ने भागायचं, उत्तर येईल. 11 त्रिक 33, 9 उरतील. 11 8 88, 2/11. 38 2/11 मिनिटांनी 10 ते 11चे 10 वाजून 38 2/11 एवढंच याचं उत्तर आहे. हे आकृती काढीत बसायचे नाही, इमॅजिन करायचं. कसं इमॅजिन करायचं, 10 वाजले, तास काटा 10वर, मिनिट काटा 12वर, मध्ये 30 आणि 30 60 अंश आहे. आपल्याला 190 अंशाचा कोण पाहिजे, तर आणखी 30 अंश पुढं फिरल्यानंतर 90 अंशाचा कोण येईल. पण तो 10 ते 10:30च्या मध्ये असेल. आपल्याला तो नाही पाहिजे, पुढचा पाहिजे. मग ते 90 प्लस आणखी 180, 180 म्हणजे 180 90 ते 180 आणि हे 30 210च्या अंशातून फिरायचे, 210ची डबल करायची आणि त्याला 11ने भागायचं. तुम्हाला उत्तर येऊन. पुढचा प्रश्न पहा. हे बाकी किती वेळात हे सहज किती फास्ट सुटतात क्वेश्चन. मग काही काही क्वेश्चन जे आहेत ना ते 20 30 ते 40 सेकंदात सुटतात. त्याचा टाईम तुम्ही जे थोडेशा लेंथी क्वेश्चन आहेत त्याला देऊ शकता. एका काटकोन त्रिकोणातील दोन बाजू 90 अंश कोण तयार करतात. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे, त्याचे गुणोत्तर 5/12 आहे. जर दोन बाजू 5/12 असतील तर तिसरी बाजू 13च्या पटीत असते. तर 13च्या पटीत पहा बरं कोणतं ऑप्शन, एकच ऑप्शन आहे, हे याचं उत्तर होतं. दुसरं काही करायची गरज नव्हती, बस हे आलं की तुमचं उत्तर आलं. पण समजा कुणाला वाटलं की नाही सर 13च्या पटीत 2 ऑप्शन असते तर कसं करायचं. तर 5 आणि 12 दोन बाजू दिल्या तर क्षेत्रफळ असतं 1/2 गुणिले 5 गुणिले 12 पाया गुणिले उंची. ही बाजू 5 असेल, ही 12 असेल तर ही पाया होईल, ही उंची होईल. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर 5 30 एकक वर्ग असणार आहे, 30 एकक वर्ग असणार आहे. काय असणार आहे, 30 एकक वर्ग. 30 एकक वर्ग म्हणजे किती दिलेलं आहे एवढं. मग भाग दिला तर इथे येईल 9. 9 एकक वर्ग, त्याचं वर्गमूळ घ्यायचं, कारण बाजू वर्ग गुणिले बाजू वर्ग, तर इथं स्थिरांकाचा वर्ग होतो, गुणोत्तर दिलेला आहे. याचं वर्गमूळ येईल 3. तर एक बाजू होईल 3 5 15, 12 त्रिक 36 आणि तिसरी 13 येते. 5 12 13 त्रिकोट असतं 39. तर हे याचं उत्तर येईल 39. असं सोडवलं 5 आणि 12 गुणोत्तर घेऊन जर 1/2 गुणिले 5 गुणिले 12 केलं तर 30 येतं. 30 क्षेत्रफळ म्हणजे इथं 270 दिले. तर 30च्या किती पट आहे, तर 9 पट आहे. किती पट आहे, 9 पट. 9 पट म्हणजे हा स्थिरांकाचा वर्ग येतो, पहिली बाजू दुसऱ्या बाजू. मग स्थिरांक आहे 3, मग 5 त्रिक 15, 12 त्रिक 36 आणि 13 त्रिक 39 ह्या त्या बाजू होतील. 15 36 39. समजलंय का. काय म्हटले पहा. जर $A चा अर्थ A हा B चा भाऊ आहे, A@B चा अर्थ A ही B ची बायको आहे, A' B चा अर्थ A ही B ची मुलगी आहे आणि A*B चा अर्थ A हे B चे वडील आहेत. तर W ही U ची मुलगी असू शकेल असा पर्याय निवडणार. W U ची मुलगी पाहिजे, W U ची मुलगी पाहिजे. तर ही तर W शेवटी आहे, ती U ची मुलगी काय म्हटलंय, असू शकेल. बरोबर आहे, असू शकेल म्हणजे हे शक्य आहे. असू शकेल म्हटलंय. पहा W स्टार म्हणजे A*B म्हणजे A B चे वडील आहेत. W स्टार म्हणजे W वडील होतील, तर U ची मुलगी होण्याचा काही संबंध नाही. W
स्टारचा अर्थ आहे ए हे बीचे वडील आहेत, म्हणजे डब्ल्यू टीचे वडील होतील, टीचे डब्ल्यू वडील होतील. मुलगी डब्ल्यू ही यूची मुलगी, डब्ल्यू मुलगी होण्याचा काही चान्स नाही. डब्ल्यू डॉलर, डब्ल्यू डॉलर पहा, डॉलरचं मिनिंग आहे ए हा बीचा भाऊ आहे. डब्ल्यू डॉलर क्यू, तर याचा अर्थ होतो डॉलरचा अर्थ ए हा बीचा भाऊ आहे, डब्ल्यू क्यूचा भाऊ आहे. क्यूचा जर भाऊ असेल तर ती मुलगी होऊ शकत नाही, तर हे उत्तर बरोबर आहे. आणि आपण करून पाहूयात ते बरोबर आहे की नाही. चला, तुम्हाला डाऊट राहणार नाही. पी ॲट दी रेट क्यू, ॲट दी रेटचा अर्थ काय आहे की पी क्यूची बायको आहे, पी क्यूची बायको आहे, बायको आहे म्हणून मायनस, क्यू पती आहे म्हणून प्लस, आणि मध्ये जी रेषा आहे ती पती पत्नींचं रिलेशन दाखवण्यासाठी मी वापरत असतो, शिकवताना असंच शिकवतो. त्यानंतर क्यू डॉलर टी, डॉलर टीचा अर्थ काय आहे, क्यू डॉलर टीचा अर्थ असा आहे की क्यू कुणाचा भाऊ आहे, टीचा भाऊ आहे, क्यू टीचा भाऊ आहे. ठीक आहे, भाऊ भाऊ असतील तर अशी रेष वापरायची, भाऊ बहीण असतील तर. क्यू टीचा भाऊ आहे, टी कोण आहे आणखी माहीत नाही, तर टीचं काही जेंडर फिक्स येणार नाही. क्यू टीचा भाऊ आहे, क्यूचं जेंडर फिक्स आहे. पुढे टी हॅश यू, हॅशचा मिनिंग काय आहे पहा, हॅशचा मिनिंग आहे ए ही बीची मुलगी आहे. टी हॅश यू, टी ही यूची मुलगी आहे, टी ही यूची मुलगी आहे. पुढे डॉलर डब्ल्यू, सॉरी स्टार डब्ल्यू, यू स्टार डब्ल्यू, यू स्टार डब्ल्यू म्हणजे यू हे डब्ल्यूचे वडील आहेत, यू हे डब्ल्यूचे वडील आहेत. तर डब्ल्यू कोणी माहीत नाही, तर त्यांनी काय सांगितलं पहा, डब्ल्यू मुलगा आहे का मुलगी आहे माहीत नाही, तर त्यांनी म्हटलंय डब्ल्यू ही यूची मुलगी असू शकेल असं दर्शवणारी साखळी निवडा. डब्ल्यू यूची मुलगी, आता डब्ल्यू यूचा तर अपत्य आहे, पण मुलगी आहे का मुलगा आहे माहीत नाही, मग मुलगा असू शकतो, मुलगी असू शकते. यांनी म्हटलंय मुलगी असू शकेल, तर यात असू शकेल, शक्यता आहे, मुलगी असण्याची शक्यता आहे, असू शकेल, तर हे एक ऑप्शन आहे जे की बरोबर आहे. तिसरं, त्याला हे एवढं चेक करायची गरज नव्हती, हे ऑप्शन असेच पाहून कट होत होते, त्या पद्धतीने कट केले असते तर 20-30 सेकंदाचा 40 सेकंदाचा जास्तीत जास्त प्रश्न होता. तीच योग्य पद्धत आहे, ते शॉर्टकट कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. पहा पुढचा प्रश्न, जे गणिताचे प्रश्न आहेत ना ते सगळ्यात सोपे प्रश्न असतात. राज्यसेवेला जे गणिताचे प्रश्न येतात ना, एकवेळेस रिझनिंगमध्ये तरी काहीतरी थोडंसं लेंथी क्वेश्चन असतो, डिफिकल्ट क्वेश्चन असतो, पण जे गणिताचे क्वेश्चन आहेत ते खूप सोपे असतात. जसं की पहा, हा गणिताचा क्वेश्चन आहे, तुम्हाला अवघड वाटत असेल पण किती फास्ट सोडवता येईल. 2 बस एका स्टँडवरून 15 मिनिटाच्या अंतराने निघाल्या. हे स्टँड आहे, एक बस निघाली मग दुसरी निघाली, तर किती मिनिटाचं अंतर आहे दोन्हीत, 15 मिनिटाचं. पहिली बस निघाली, नंतर दुसरी 15 मिनिटांनी निघाली. जर त्यांचा वेग 25 किमी प्रति तास असेल तर ही 25च्या स्पीडने चालली, ही 25च्या स्पीडने चालली, म्हणजे ते एकमेकांना कधीच ओव्हरटेक करणार नाही. दोन्हींमध्ये तेवढंच अंतर राहील जेवढं आहे तेवढं, कारण दोन्ही 25च्या स्पीडने चालल्या. तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या माणसाचा वेग काय असावा जेणेकरून त्या गाड्या त्याला 10 मिनिटाच्या अंतराने भेटतील. आता एखादा माणूस तिथं उभा असला तर ही गाडी जाईल त्याला भेटून, आणि तो तिथं उभाच राहिला तर मागची गाडी 15 मिनिटांनी त्याला भेटेल. हा माणूस तिथं आहे, समजा ह्या गाडीपाशी एक माणूस आहे, ती गाडी त्याला भेटली. आता दुसरी गाडी येण्यासाठी अंतर कितीच आहे दोन्ही गाड्यात, 15 मिनिटाचं आहे, 15 मिनिटं लागेल. पण ते म्हणतायत की तो माणसाचा वेग काय असावा, म्हणजे माणूस जर इकडं चालला असेल, जर त्या माणसाचा वेग काय असावा जेणेकरून 10 मिनिटात त्याला गाड्या भेटतील. मग हा 15 मिनिटाचा टाईम आपल्याला 10 मिनिटं करायचा आहे, 15 मिनिटाचा टाईम 10 मिनिटं. मग इकडून ह्या 25च्या स्पीडनी गाड्या येतात ना, तर हा माणूसचा इकडून येणारा स्पीड एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा स्पीड वाढवेल. मग किती वाढवेल तर ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता 25चा स्पीड होता आणि 15 मिनिटं लागायचे, 25च्या स्पीडने 15 मिनिटं लागायचे. तर आपल्याला 25चा स्पीड आहे, 15 मिनिटं लागतात, पण तेच काम करायचे 10 मिनिटात. तर स्पीड किती वाढवावं लागेल, तर 10 मिनिटात करायचं आहे म्हणजे स्पीड दीडपट करावं लागेल, स्पीड दीडपट करावं लागेल. 25 आणि 25च्या अर्धा वाढवावं लागेल, 25च्या अर्धा म्हणजे 12.5. तर त्या माणसाचा वेग किती पाहिजे, 12.5 पाहिजे. त्या माणसाचा वेग किती पाहिजे, 12.5 पाहिजे. मी परत एकदा सांगतो, 25चा स्पीड आहे, 15 मिनिटं लागतात, 25चा स्पीड आहे, 15 मिनिटं लागतात. आपल्याला 10 मिनिटात अंतर कापायचं आहे. 10 मिनिटात अंतर कापायचं, तर याचं उत्तर येईल 37.5. तर स्पीड करावं लागेल 37.
स्पीड किती करावं लागेल 37.5. मग 25 स्पीड आहे तर 12.5 ह्या माणसाचा केला की ओव्हरटेकचा स्पीड 25 आणि 12.5 37.5 होईल. ही झाली पहिली पद्धत सोडवण्याची. दुसरी पद्धत का आपण टाईम 15चा 5ने कमी करतोय म्हणजे 3चा 2 करतोय, 3चा 2 करतोय टाईम. तर स्पीड आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी 3चा 2 जर केला तर 2वर 1ने स्पीड वाढवावं लागेल, 2वर 1ने स्पीड वाढवावं लागेल. पहा 3चा टाईम 2 केला, आता टाईम जर 2 झाला तर टाईम 2 झाला तर मॅच होण्यासाठी स्पीड 1ने वाढवावं लागेल. मग स्पीड जर 25 असेल तर त्याच्या निम्मा वाढवावं लागेल म्हणजे 12.5 वाढवावं लागेल, 12.5 वाढवावं लागेल. ही एक दुसरी पद्धत आहे. जर तुम्ही लेक्चर केले असतील याचे आणि ह्या ट्रिक्सने केले असतील तर हे तुम्हाला सहज तोंडी सोडवण्यासारखं होतं. कसं सोडवायचं होतं पहा 15 पहा. एक तर पहिली पद्धत होती याला सोडवण्याची. आता हे सोडवता तुम्हाला समजेल की नाही मला शंका आहे एवढ्या फास्टमध्ये. पण 2 पद्धत परत एकदा सांगतो. एक तर 25चा टाईम 15 मिनिट, 25चा स्पीड असताना 15 मिनटं लागायचे, 25चा स्पीड असताना 15 मिनटं लागायचे. तर आपल्याला म्हणता आहे 10चा स्पीड पहा 10 25चा स्पीड असताना 15 मिनटं लागायचे. तर 10 मिनटात किती वेळ लागेल? 10 मिनटात जर आपल्याला ह्या 10 मिनटं या वेळेत करायचं असेल तर किती स्पीड लागेल? तर 25च्या 1.5 पट, याचा अर्थ 25 आणखी अर्धा पट वाढवावं लागेल. आणि दुसरं टाईम 15चा 5ने कमी केला, याचा अर्थ 3वर 1 कमी केला तर स्पीड आपल्याला 2वर 1 वाढवावं लागेल म्हणजे अर्धा वाढवावं लागेल, 25चा 12.5 वाढवावं लागेल. हे याचं उत्तर होतं. चला पुढचा क्वेश्चन पहा. हा पण गणिताचा क्वेश्चन असंच ट्रिकनेस सोडवायचा आहे. एक माणूस एक काम 16 दिवसात करतो, एक माणूस एक काम 16 दिवसात करतो. त्याने 50% काम केलं तर याचा अर्थ काय होतो? 50% काम केलं याचा अर्थ 8 दिवसाचं काम केलं. 50% काम केल्याचाच 8 दिवसाचं काम केलं. 75% काम केलं म्हणजे 3/4 दिवसाचं काम केलं. 75% म्हणजे 3/4 12 दिवसाचं काम केलं. तर याचा अर्थ काय होतोय की त्याने 12 दिवसाचं काम केलंय. 12 दिवसाचं काम केलं म्हणजे किती दिवसाचं काम शिल्लक राहिलं? 4 दिवसाचं काम शिल्लक राहिलं. 75% झालं म्हणजे 12 दिवसाचं काम झालं तर 4 दिवसाचं काम शिल्लक. नंतर त्याचा मुलगा त्याच्यासोबत काम करू लागला तेव्हा राहिलेले काम 3 दिवसात पूर्ण झाले. ते 4 दिवसाचं काम 3च दिवसात पूर्ण झालं का? त्याचा मुलगा त्याच्यासोबत काम करू लागला. मग त्याचा मुलगा राहिलेलं काम करू लागला तर त्याचा मुलगा 3 दिवस काम करू लागला तेव्हा त्याचं एका दिवसाचं काम कमी केलं. एका दिवसाचं त्याचं काम कमी झालं जेव्हा मुलाने 3 दिवस काम केलं. मग त्याचा मुलगा त्याच्या वडिलांचं एका दिवसाचं काम 3 दिवसात करतो तर 16 दिवसाचं काम सोलत्रिक 48 दिवसात करेल. तो मुलगा ते 16 दिवसाचं जे काम आहे ते 16 दिवसाचं काम आहे ते सोलत्रिक 48 दिवसात करेल. का? कारण वडिलांचं एका दिवसाचं काम तो 3 दिवसात करतो तर 16 दिवसाचं काम सोलत्रिक 48. एवढं त्याचं सोल्युशन आहे. चला पुढचं क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे ना आयोग असे क्वेश्चन विचारतं आणि असे क्वेश्चन सोडवण्यासाठी काही फॉर्म्युला वगैरे डिझाईन नसतो. तो आपल्याला त्यावेळेला बनवायचा असतो कारण असे क्वेश्चन अचानक नवीन येतात. मग तुम्ही विचार करून हे बनवू जर शकले तर तुम्ही लॉजिकली खूप स्ट्रॉंग आहात किंवा ज्या प्रकारे स्टडी करून तुम्ही लॉजिक डेव्हलप करायला पाहिजे त्या प्रकारचं लॉजिक डेव्हलप झालं आहे असं म्हणता येईल. नेहमी लक्षात ठेवा मॅथ आणि रिझनिंगमध्ये तुमचं लॉजिक ते चेक केलं जातं. लॉजिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, ॲनालिटिकल थिंकिंग चेक केली जाते आणि तीच थिंकिंग जर स्ट्रॉंग असेल तर हा प्रश्न तुम्हाला सुटला असता. कसं? अनिल, प्रशांत, बाळू, नितीन हे 4 भाऊ एक खेळ खेळतात ज्यामध्ये हरणारी व्यक्ती तिच्याकडील पैसे इतरांना असे वाटणार की इतरांकडे आधी असलेल्या पैशाची दुप्पट होतील. त्यांनी 4 वेळा असा खेळ खेळला तर प्रत्येक भाऊ अनुक्रमे एकदा हरतो. जर खेळाच्या शेवटी प्रत्येक भावाकडे 32 रुपये असतील आणि प्रथम प्रशांत हरला असेल तर त्याच्याकडे सुरुवातीला किती रुपये असतील? तर शेवटी सगळ्यांकडे 32 रुपये आहेत. 32 आणि 32 सगळ्यांकडे काय 32. तर याच्यात कोणीतरी एक हरला असेल याच्या आधीच्या डावाला. तर समजा हा हरला. मग याने काय केलं? याला 16वरून 32 केलं, 16वरून 32 केलं, 16वरून 32 केलं. म्हणजे यांच्याकडे जेवढे होते त्याच्यात डबल केलं म्हणजे 16 दुने 32 16 त्रिक 48. 48 ह्या तिघांना दिले
प्लस 32 स्वतःकडे राहिले. मग याच्याकडे किती होते 48 अधिक 32, यांना 48 दिले ते, स्वतःकडे 32 राहिले ते. 48 आणि 32 80. इथं हा हरला आहे. तर याच्या आधी आता कोणीतरी हरला असेल, समजा हा हरला असेल आधी, तर याने काय केलं, याला 40चं 80 केलं, याला 8चं 16 केलं, याला 8चं 16 केलं. म्हणजे याला 8 दिले, याला 8 दिले, याला 40 दिले. 8 आणि 8 16 आणि 40 56. 56 प्लस स्वतःकडे 16 राहिले. 56 आणि 10 66. 66 आणि 6 74. तर याच्याकडे किती असतील इथं 74 असतील. का? कारण यांना 8 आणि 8 16 दिले, याला 40 दिले, तर 40 आणि 16 56 गेले. 56 गेले तर किती शिल्लक राहतील, यातून 14 गेले तर 60 शिल्लक राहतील. 74 मधून 56 गेले, 14तून 6 गेले, 8 एक 18 शिल्लक राहतील. तर इथं थोडंसं चेंज होईल पहा. तर याला 40 दिले डबल करायला, याला 8 दिले, याला 8 दिले. 8 आणि 8 16 40 56. तर 56 बाकीच्यांना देऊन 16 स्वतःकडे राहिले. म्हणजे याच्याकडे किती असतील पहा, 56 आणि 16 6 आणि 6 12 72. आता या केसमध्ये हा हरला होता. आता समजा ती पुढच्या केसमध्ये हा हरेल, तर हा याला 20चा 40 करेल, याला 36चा 72 करेल, याला 4चा 8 करेल. मग याकडे किती असतील, तर 36 आणि 40 40 आणि 20 60. तर यांना 60 द्यायचेत आणि स्वतःकडे 8 ठेवायचे, म्हणजे 68 असतील. आणि आता एक जण राहिला आहे, तो हरायला पाहिजे. मग याला 10चं 20 करणार, याला 18चं 36 करणार, याला 34चं 68 करणार. म्हणजे 18 10 28 आणि 34 कसं होईल पहा. 34 आणि 20 करूयात आपण. 44 54 2 कमी 52 52 आणि 10 52 आणि 10 62 प्लस 4 स्वतःकडे राहणार 66. तर जो पहिल्यांदा हरला होता तो प्रशांत होता आणि त्याच्याकडे 66 होते. तर याला एवढं कॅल्क्युलेशन गरजेचं आहे. समजून सांगताना वेळ लागतो, स्वतः करायला एवढा वेळ लागत नाही. 10-20-25 सेकंदाचं एक फास्ट केलं तर कॅल्क्युलेशन आहे. पण समजून सांगताना कसं असतं, फोकस स्प्लिट होतो, त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो. बोलायचं पण असतं, लिहायचं पण असतं, विचार पण करायचा असतो. जर तुम्ही स्वतः सोडवत असाल, पेपरला सोडवत असाल, तर तुम्हाला बोलायचं नाही आहे, विचार करायचा आणि लिहायचं आहे. त्यावेळेस थोडंसं फास्ट होऊ शकतं. असं हे सोडवायचं होतं. शेवटी सगळ्यांकडे 32 असतील, तर आधी प्रत्येक डावाला एक एक हरला आहे. म्हणजे आधी कोणीतरी हरला असेल, बाकीच्यांना डबल करून 32 आले असतील, म्हणजे बाकीच्यांकडे 16 असतील आणि त्याच्याकडं बाकीच्यांना देण्या इतपत आणि स्वतःला ठेवण्या इतपत असतील. त्याच्या आधी दुसरं कोणतरी हरला असेल, बाकी तिघांना डबल केलं असेल, मग त्या तिघांना डबल करण्यासाठी जेवढे लागतील प्लस स्वतःची शिल्लक, असे असं स्टेप बाय स्टेप रिव्हर्स सोडवत जायचं होतं, तरच हे सुटणार होतं. आता आपण शेवटचा प्रश्न पाहूयात. शेवटचा प्रश्न बायनरी लॉजिक खरं खोट्यावर हा प्रश्न आहे. अनु बनू चानू 3 व्यक्ती आहेत. प्रत्येक व्यक्ती 2 वाक्य बोलतात, त्यातील एक वाक्य खरे एक खोटे असते. तिघांपैकी दोघांकडे धनुष्य आहे, तर धनुर्धारी कोण. तर दोघांकडे धनुष्य आहे म्हणजे आपल्याला असं करावं लागेल की याकडे एक धनुष्य आहे पहा, याकडे एक धनुष्य आहे आणि याकडे एक धनुष्य आहे. आणि आता पाहूयात बरोबर होतं आहे का. ह्या दोघांना जर 2 धनुष्य दिले तर हे माझे धनुष्य आहे बरोबर, त्याच्याकडे एक धनुष्य आहे म्हणून हे माझे धनुष्य आहे. पण मी धनुर्धारी नाही, खोटं. आता पहा, हा खरं बोलला हे माझे धनुष्य आहे आणि हे खोटं बोलला. मी धनुर्धारी नाही हे खोटं बोलला आहे, याचा अर्थ तो धनुर्धारी आहे. धनुर्धारी आहे. धनु हे माझे धनुष्य नाही, त्याच्याकडे तर धनुष्य आहे, मग याला खोटं म्हणावं लागेल. हा खोटं बोलला, हे माझे धनुष्य नाही हे खोटं बोलला. धनुर्धारी आहे खरं बोलला. बसते कंडिशनमध्ये. पुढे चानू मी धनुष्याला स्पर्श करत नाही बरोबर, कारण त्याच्याकडे धनुष्य नाही आहे. बनू धनुर्धारी आहे, धनुर्धारी तर अणू आहे, बनू नाही आहे. चूक. म्हणजे ही पहिलीच कंडिशन बरोबर बसली आहे. तर अणू धनुर्धारी आहे बरोबर, मी धनुर्धारी नाही हे तो खोटं बोलतोय, म्हणजे धनुर्धारी हे याचं उत्तर आहे. मी परत एकदा सांगतो. आपण काय केलं, एक अणूला धनुष्य दिलं, एक धनुला धनुष्य दिलं. अणू हे माझं धनुष्य आहे खरं बोलत असेल तर दुसऱ्या वेळेस तो खोटं बोलणार आहे. पण मी धनुर्धारी नाही हे तो खोटं बोलतोय, याचा अर्थ तो धनुर्धारी आहे. बनू म्हणतो हे माझे धनुष्य नाही, त्याच्याकडे तर धनुष्य आहे, मग हे
नाही हे खोटं बोलतोय, आहे हे खरं होईल. हे खोटं बोलतोय म्हणजे नंतर खरं बोलणार. अनु धनुर्धारी आहे, खरं, बरोबर, अनु धनुर्धारी आहे. तिसरं, चाणू, मी धनुष्याला स्पर्श करत नाही, बरोबर, कारण धनुष्य त्याकडे नाही आहे. बनू धनुर्धारी नाही, हे खोटं आहे. बनू धनुर्धारी नाही हे खोटं आहे. जर तो खोटं बोलत असेल, बनू धनुर्धारी नाही हे म्हणजे बनू धनुर्धारी नाही हे बरोबर आहे, मग तो खोटं बोलतोय. बनू धनुर्धारी आहे हे जर खोटं समजलं तर बनू धनुर्धारी आहे चुकीचं होईल. आलं लक्षात. मग काय येईल याचं उत्तर अणू. आता दुसरं, जर इथं दुसऱ्या केसमध्ये आपण वेगळं घेतलं असतं तर कसं चुकलं असतं पहा. मी एक धनुष्य दिलं असतं बनूला आणि एक धनुष्य दिलं असतं चाणूला. हे माझे धनुष्य आहे, मग हे खोटं होईल कारण त्याकडे धनुष्य नाही आहे. हे खोटं होईल, पण मी धनुर्धारी नाही खरं होईल. ठीक आहे, त्याच्याकडे धनुष्य पण नाही, तो धनुर्धारी पण नाही. हे माझं धनुष्य नाही हे खोटं करावं लागेल. हा खोटं बोलतोय म्हणजे त्याचं धनुष्य आहे, धनुर्धारी आहे हे खरं करावं लागेल आणि हे चुकेल कारण तो एकदा खोटं बोलला, आता खरं बोलेल. धनुर्धारी नाही आहे कारण अणू म्हणतोय की मी धनुर्धारी नाही, हे बरोबर केले म्हणून हे चुकेल. ह्या दोघांना धनुष्य दिले तर ही कंडिशन तर बरोबर येणार नाही. मग तिसरी कंडिशन कोणती येईल का पहिल्याला धनुष्य द्या, तिसऱ्याला धनुष्य द्या. हे माझं धनुष्य आहे बरोबर, पण मी धनुर्धारी नाही हे खोटं. धनुर्धारी नाही हे खोटं म्हणजे धनुर्धारी आहे. पुढे हे माझं धनुष्य नाही, धनुष्य नाहीचे हे खरं करावं लागेल. धनुर्धारी आहे खोटं करावं लागेल. तर धनुर्धारी आहे हे खोटं केलं तर याचा अर्थ तो धनुर्धारी नाही खरं होईल म्हणून हे पण चुकेल. तर हे एकच कंडिशन बरोबर येईल, ह्या दोघांना धनुष्य द्यायचं आणि त्याच्यात धनुष्यधारी होईल. ओके, हे असं याचं सोल्युशन होतं. 51 ते 70 हे जे क्वेश्चन आहेत त्याचं सोल्युशन आपण बघितलं. ह्या प्रकारे पेपरला सोडलं तर वेळेत सॉल्व्ह होऊ शकतं. मला तुम्हाला बोलून सांगायचं असतं त्यामुळे थोडासा वेळ लागतो. तुम्ही जर स्वतः सोडवलं तर एकदम पेपरने जेवढा वेळ दिलेला आहे तेवढा वेळ ते बसतं. एखाद्या दुसऱ्या क्वेश्चनला 1.5-2 मिनटं लागतात. तर या केसमध्ये आपण काही क्वेश्चन खूप फास्ट सोडवतो ना, त्याचा वेळ आपल्याला देता येतो. काही क्वेश्चन 30-20 सेकंदाचे आहेत तर 1.5 मिनटं एका प्रश्नाच्या टाईम वाटायला येतात टायमाचा जर विचार केला तर या केसमध्ये काही क्वेश्चन अर्ध्या मिनटं सुटतात, तर त्याचे 1-1.5 मिनटं आपण अवघड प्रश्नांना देऊ शकतो. जे प्रश्न थोडेसे जास्त मोठे आहेत पण सगळे प्रश्न ॲव्हरेज त्या वेळेस सुटतात. तर हे 20 प्रश्न होते ना, यांना जास्तीत जास्त जर 1.5 मिनटाचा विचार केला तर एक 25 मिनटं टाईम द्यायला पाहिजे, 25-30 मिनटं द्यायला पाहिजे, पण 20-25 मिनटात होण्यासारखे क्वेश्चन आहेत. तर एकदा व्यवस्थित समजलं नसेल तर पुन्हा बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.